आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत एकूण राजकीय घडामोडींची आणि खरं शिवसेना जे काही आत्ता निर्णय जो घेतलेला आहे त्याच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणतं आहे, काँग्रेसची भूमिका काय आहे, भाजप काय म्हणतं, या सगळ्याची चर्चा आपण करतो आहोत। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत, त्यांच्याकडे मला पुन्हा एकदा जायचं आहे। केशव उपाध्ये, शिवसेनेची फरफट होते आहे असं आपण एकीकडे म्हणतो आहोत, पण त्याच वेळी एक मुद्दा असा पण मांडला जातोय महाराष्ट्रामध्ये की भारतीय जनता पक्षाची सुद्धा तात्विक फरफट सुरू आहे। म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तुम्ही महाभ्रष्टाचारवादी पक्ष असं तुम्ही म्हणालात किंवा मोस्ट करप्ट पार्टी असं तुम्ही म्हणालात, असं असताना सुद्धा त्याच पक्षासोबत पुन्हा जाणं, म्हणजे समजा शिवसेना खरंच विरोधी पक्षामध्ये बसली तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारावर सरकार स्थापन करावं लागणार आणि सगळं जे काही पवाराधीन राजकारण होणार आहे तर हे सगळं भारतीय जनता पक्षाला मानवेल का आणि चालेल का? त्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होईल असं नाही का वाटत? नाही, सगळ्यात एक पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचा कधीही पाठिंबा मागितलेला नाही। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळे गेले 15 दिवस, ज्या दिवशी मगाशी अकोलकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं 19 तारखेला ज्या दिवशी मतदान झालं, ते मतदान झाल्यानंतर ज्या दिवशी राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा घोषित केला। आता हा पाठिंबा घोषित केल्यानंतर आता जवळपास त्याला 20 दिवस होऊन गेले। या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्याची भेट घेतली नाही किंवा कुठल्याही प्रकारची चर्चाही सुद्धा केली नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांचा राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा न घ्यायचा हा प्रश्नच उद्भवत नाही। आता सभागृहामध्ये पटलावरती कुणी काय करावं, म्हणजे म्हणजे शेवटी मुख्यमंत्री इथं अकोलकर साहेब बसले, ज्येष्ठ आहेत, अनेक ठराव असे त्यांनी पाहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाहीर करतो की मी प्रस्ताव ठेवतोय, आपण सगळ्यांनी त्याला सहमती द्यायला, पाठिंबा द्या। हे सगळं करत असताना त्यावेळी आता जाऊन काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जाऊन लोकांचे हात धरावे अशी अपेक्षा आहे की नाही तुम्ही विरोधात मतदान करा, अशी काही करणं अपेक्षित आहे का? त्यामुळे मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनी यामध्ये तत्वनिष्ठ म्हणजे तत्वाच्या काय जे शब्द वापरला तशा प्रकारची कोणतीही अडचण नाही। देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी पहिलं वाक्य म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या मुलाखतीत सांगितलं की सरकार चालवायचं म्हणून मी सरकार चालवणार नाही, मला निर्णय मी मोकळेपणे जे योग्य निर्णय आहेत त्या पद्धतीनेच निर्णय घेणार। 221 म्हणजे त्यांच्या निर्णयाचं पहिलं एक छोटं उदाहरण देतो मग माझं बोलणं थांबवतो। 221 अधिकारी एसीबीच्या अधिकाऱ्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये एसीबीच्या जाळ्यात अडकले होते, त्या एसीबी अधिकाऱ्यांना काँग्रेस राष्ट्रवादीनं कारवाई केली नव्हती। ती कारवाई 221 अधिकाऱ्यांवर कारवाई ही छोटी गोष्ट नाही, त्यांनी परवानगी दिली। त्यामुळे स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त राज्य करणं हा आमचा अजेंडा आहे। त्यामुळे आणि शेवटी असं आहे की समजा उद्याच्याला नाही सभागृहात काही झालं, म्हणजे आज आम्हाला असा विश्वास आहे की शिवसेना फेरविचार करेल। आज आम्हाला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थिर सरकार देण्याचा जो आम्ही विचार करतो आहोत तो त्या पद्धतीनेच पुढची 5 वर्ष जातील। पण शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी गृहीत धराव्या लागतात, तर दोनच पर्याय भारतीय जनता पार्टी पुढे उरतात, एक तर पुन्हा लोकांकडे जाणं म्हणजे या सगळ्या आता लगेचच, किंवा ज्यांची इच्छा नाही अशा लोकांचा पाठिंबा घेणं। मला वाटतं की आज त्याच्यावरती भाष्य करणं फार हे होईल, पण भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारच्या तडजोडीला करणार नाही। स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे, त्यानुसार हे बरोबर, हे तुमचं धोरण आहे, अगदी बरोबर आहे। मुद्दा असा आहे की शिवसेना तुमच्यासोबत आली नाही, शिवसेनेची कोंडी झाली, हा मुद्दा वेगळा आहे, पण शिवसेनेनं तुमच्यासोबत यावं यासाठी तुम्ही पुढाकार का नाही घेतला स्वतःहून? एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे आता असं आहे की पडद्यामागे काय म्हणजे दोन राजकीय पक्षांमध्ये कशा प्रकारची चर्चा होते, कुठे होते, ही काही जाहीर चर्चा होत नसते। पण मला जे समोर दिसतं त्याच्यावर आपल्याला मतं बनवावी लागतात। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टीने पहिल्या दिवसापासून भूमिका मांडली। ज्यावेळी शिवसेनेबरोबरची युती तुटली विधानसभा निवडणुकीच्या वेळी, त्यावेळी सुद्धा म्हणजे अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला की गेतेने राहावं की नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये। आम्ही म्हणलं की आम्ही त्यावेळी काही प्रश्न उपस्थित नाही केला। शिवसेने त्यावेळी अशी भूमिका घेतली की नाही, राष्ट्रीय पातळीचे प्रश्न वेगळे आहेत, राज्य पातळीवरचा प्रश्न वेगळा आहे, त्यामुळे आम्ही त्यावेळी पण काही आक्षेप घेतला नाही। नंतरच्या काळात शिवसेनेवर आम्ही कुठेही टीका केली नाही। आजपर्यंत कालपर्यंत जे नाव शिवसेनेने मंत्रिपदासाठी दिलं त्या नावाच्या शपथविधी म्हणजे मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळाचं स्थान आणखीन देण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेकडनं नाव मागवलं, ते नाव त्या नावाची सुद्धा घोषणा झाली, म्हणजे राष्ट्रपती भवनात पाठवलं गेलं। आता देसाई तिथं पोहोचलेच नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सातत्याने परिपक्वतेची भूमिका या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार यावं यासाठी प्रयत्न केले। म्हणजे एक भाजपनं अतिशय परिपक्वतेची भूमिका घेतली असं केशव उपाध्ये म्हणतात। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते आहेत, आमदार आहेत रामराव वडकुते।
रामराव वडकुते, मला एक सांगा की मुळामध्ये तुम्हाला कोणी पाठिंबा मागितलेला नव्हता, असं असताना निकाल पूर्ण लागण्याच्या आत तुमच्या पक्षानं पाठिंबा का दिला कारण नसताना? त्याच्यामुळे जी काही कोंडी सगळ्याच पक्षांची झाली, हा एक मुद्दा. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये सातत्यानं सांगत होता, तुमचे नेते सांगत होते की काहीही झालं तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही, नरेंद्र मोदींना आमचा पाठिंबा नाही. असं असताना एकदा निकाल लागल्यानंतर मात्र ही भूमिका तुम्ही का बदललीत? नाही, भूमिका बोला बोला, येतोय आवाज, येतोय तुमचा. हे बघा, भूमिका वगैरे काही बदललेली नाही. ज्या पद्धतीनं त्यांची युती तुटली, ज्या पद्धतीनं ते युती तुटताना सत्तेसाठी थोड्या जागेसाठी वादविवाद करून त्यांनी युती तुटली, आणि ज्यावेळेस प्रचाराची मोहीम होती त्यावेळेस एकूण एकावर ज्या पद्धतीनं आगपाखड केली, त्या पद्धतीनं ज्यावेळेस निकाल लागले किंवा काही निकालाच्या पूर्वी असं वाटलं की यांचं काही जमण्यासारखी परिस्थिती नाही, आणि जनतेने एकदा कौल दिला ज्यांना, ते सरकार जनतेसाठी स्थिर असलं पाहिजे या उद्देशाने तो पाठिंबा जाहीर केला. नाही, पण रामराव वडकुते, मला सांगा, निकाल ऐका, निकाल आणखी लागायचा होता, निकाल लागायचा होता. शिवसेना, ऐका, शिवसेना बरोबर येणार की नाही हे काहीच आणखी ठरलेलं नव्हतं. निकाल जाहीर होण्याच्या आधीच पाठिंबा जाहीर करून मोकळा झाले आहे राष्ट्रवादी. रामराव वडकुते, आज या स्थितीमध्ये समजा हेच घडलं असतं तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं, पण पूर्ण निकाल लागायच्या आधी तुम्ही कसं काय जाहीर केलं? बघा, मी अकोलकर साहेबाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, त्यांची युती होत असताना जागा वाटपामध्ये जो खेळखंडोबा झाला, जागा वाटपामध्ये जे एकूण एकाचे त्यांनी ज्या पद्धतीने जनतेने बघितलं सगळं, आम्ही जागा वाटपाचा खेळखंडोबा तुमच्याकडेही झाला होता, गोंधळ झाला होता. नाही, हा जागा वाटपाच्या खेळखंडोबाचा प्रश्न नाही, हा नंतर अचानकपणे पाठिंबा दिला कसा. आणि मी केशव उपाध्याय यांचं पण एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की पाठिंबा न मागता मिळालेला आहे, तो हात धरू शकत नाहीत ते त्यांचे, हे बरोबर आहे. पण जर शिवसेनेला बरोबर घेतलं नाही तर पूर्णपणे पवारांच्या हातात सूत्र राहतील आणि पवार कोणत्याही क्षणी ती पायाखालची सतरंजी काढून घेऊ शकतात. आज त्यांनी सूचित केलेलं आहे की मी पाठिंबा दिला आहे तो स्थिर सरकारसाठी. मी केशव उपाध्यायांना जुने इंदिरा गांधी आणि चरण सिंग यांची एक आठवण करून देतो. चरण सिंगांना पाठिंबा जनता पक्ष फुटल्यावरती पंतप्रधान पदासाठी इंदिरा गांधींनी जाहीर केला आणि त्यांना पार्लमेंटमध्ये पाऊल पण टाकू दिलं नाही सभागृहात. ज्या दिवशी अधिवेशन होतं त्या दिवशी सकाळी पाठिंबा काढून घेतला. शपथ फक्त चरण सिंगांनी घेतली आणि इंदिरा गांधी असं म्हणाल्या की मी पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला होता, सरकार चालवण्यासाठी नाही. हे पवार करू शकतात. नाही, आणि अगदी केशव उपाध्ये, त्याला फक्त मी एक फक्त ऍड करतो केशव उपाध्ये, की शरद पवारांनी सुरुवातीला सांगितलं होतं की विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आम्ही अलिप्त राहू किंवा बाहेर जाऊ, आम्ही मतदान करणार नाही. आता मात्र ते असं म्हणतायत की त्या दिवशी बाकी स्थिती बघून आम्ही ठरवू. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे. नाही, प्रश्न असा आहे की अगदी तुमचं म्हणणं 100% अकोलकर साहेब मला मान्य आहे, आणि मला आमची भूमिका ही तीच सांगतोय की आम्हाला हा म्हणजे आम्ही मागायलाच नाही गेलो. शिवसेने जर पाठिंबा म्हणजे तुम्हाला नकोय का राष्ट्रवादीचा पाठिंबा? अहो, आम्ही प्रश्न पाठिंबा मागायला जातच नाही. आम्ही कुठे गेलो राष्ट्रवादीचा पाठिंबा मागायला? आता राष्ट्रवादी सोबत तुम्ही आहात ना, तुम्ही मागायला गेलात किंवा गेला नाहीत? आम्ही सोबत नाही. आमची इच्छा ही मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या नेत्यांपासून सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत बघा, शिवसेनेने जर इथं आता पाठिंबा देऊ केला असता तर हे सगळे विषयच उद्भवत नाहीत का याच्यामध्ये? मगाशी मी तुम्हाला सांगितल्या की नंतर 2 शक्यता त्याच्यानंतर उरतात. मुळामध्ये शिवसेनेने, आमची इच्छा तीच आहे की शिवसेने या, आम्ही शिवसेना वारंवार आमचे नेते आव्हान का करतायत? जर तो प्रश्न मिटला, आता शिवसेनेने आमच्यावर यायचं नाहीच हे ठरवलं असेल आणि पवारांना साथ द्यायची ठरवली असेल तर तो आमचा नाईलाज आहे. ह्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आता काय करू? ठीक आहे, प्रकाश अकोलकर, मला तुमच्याकडे यायचंय. मला सांगा, हे सगळं जे काही नाट्य आहे याच्यामध्ये एक मोठी कोंडी किंवा पंचायत काय झाली सगळ्याच पक्षांची ती आपण बघतो आहोत. पण याच्यामध्ये मला आता असं दिसतं आहे की एकतर आपण बघितलं की अल्पमतातलं सरकार स्थापन झालेलं आहे. या सरकारकडे जादुई आकडा नाही आहे, आणि जर जादुई आकडा नाही असं असताना सुद्धा मॅजिक फिगर नाही, अल्पमतातलं सरकार आहे, अशा परिस्थितीमध्ये या सरकारचं एकूण भवितव्य अस्तित्व काय असेल हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अशा प्रकारचं सरकार असणं सत्तेमध्ये हे राज्याच्या हिताचं आहे का? नाही, हे राज्याच्या हिताचं नाही हे सर्वांनाच माहिती आहे आणि हे भारतीय जनता पक्षाला तर फारच चांगलं माहिती आहे. कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी 96 साली असंच अल्पमतातलं सरकार स्थापन केलं होतं. पण 13व्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं विश्वासदर्शक ठरावाला उत्तर देताना की आपण 272 हा आकडा गाठू शकलेलो नाही. ते डायरेक्ट राजीनामा द्यायला राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी मतदानसुद्धा होऊ दिलं नाही. त्यामुळे हा जाज्वल्य अनुभव त्यांच्या पदरी आहे. तरीसुद्धा त्यांनी हे सरकार स्थापन केलेलं आहे.
ते सतत सांगत आहेत की आम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नको आहे. मग कोणाच्या जोरावर ते उरलेली जी काय 12, 13, 14 मतं त्यांना हवी आहेत, काय ते अपक्ष जे 7 आहेत ते सुद्धा शेवटपर्यंत राहतील की नाही माहिती नाही. अशा परिस्थितीत हे अल्पमतातलंच सरकार आहे आणि हे जे कोण पाठिंबा देऊन या बुधवारी टिकवतील ते डिसेंबरमध्ये पाडू शकतात. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात टिकवलं तर ते पुन्हा लगेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाडू शकतात. त्यामुळे ते आता काय करायचं ते आता निर्णय भाजपच्या नेत्यांनी केशव घ्यायचा आहे. उपाध्ये, मला सांगा, हे सरकार अस्थिर आहे किंवा हे पडू शकतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटत नाही. भारतीय जनता पार्टी म्हणजे तुम्ही पाठिंबा घेतलेला आहे म्हणजे एनसीपीचा उपाध्याय, नाहीतर तुमचा- कसं काय तुम्हाला तुम्ही हे म्हणणार? तुम्हाला हा जो आत्मविश्वास आलाय त्याचं कारण काय? असं आहे की शेवटी प्रत्येक पक्ष अशा प्रकारची रणनीती ठरवत असतो. आता ती रणनीती शेवटी सभागृहातच तुम्हाला पाहायला नाही मिळेल. तुम्ही जाहीर करू आता नका इथे कशी उपाध्याय, मिळणार? पण याचा अर्थ तुम्ही काहीतरी अंडरहँड डिलिंग झालेलं आहे तुमचं स्थिर सरकार चालवण्यासाठी. नाही, म्हणून मी सांगितलं की शेवटी सभागृहातच तुम्हाला हे पाहायला मिळेल. इथे अशा पद्धती चर्चा म्हणजे नाही, बरोबर आहे, चर्चा मान्य कशी आहे ते. जाहीर करणार मला सांगा ना. तर ठीक आहे, रामराव वडकुते, मला सांगा की एकूण जेव्हा हा निर्णय प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केला आणि अर्थात शरद पवारांची ती व्यूहरचना होती, हा निर्णय जेव्हा जाहीर झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकूण मानसिकता काय होती किंवा त्यांची प्रतिक्रिया काय होती त्याच्यावर? नाही, स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. जनतेच्या हिताने, हे बघा, जनतेच्या पुढे कोणाचाही काही चालत नसते आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या मताला किंमत दिल्या जात असते आणि जर जनतेचा कौल तिकडे पडला असेल तर जनतेचा निर्णय मान्यच केला पाहिजे, हा उद्देश ठेवून पवार साहेबांनी निर्णय घेतला. जनतेनं असा कौल दिला होता का की राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा द्यावा भाजपला, असा काही कौल दिला होता का? तो नाही प्रश्न. जनतेला सध्याच्या याच्यात निवडणुका परवडत नाहीत. सरकार स्थिर असलं तर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर जनतेचा विचार नाही करायचा, सत्तेचीच जर गोष्ट पाहायची असेल, असं नाही. याच्यात सुद्धा पाठीमागे बसून आम्ही सत्ता मिळेल नाही मिळेल, सरकारमध्ये असो नसो, परंतु सरकार स्थिर राहिलं पाहिजे, ही महत्वाची भूमिका होती. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आमच्याकडे एकमुखी पवार साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला जे चलबिचल कार्यकर्त्यामध्ये असं काही सुद्धा नसते. साहेब जे निर्णय घेतात ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचा घेतात. हे सातत्याने यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी निर्माण झाला तेव्हापासून आमच्या पक्षामध्ये कधी तुम्हाला असं बेबनाव दिसलेलं नाही. केशव उपाध्याय, तुमच्या विनोद तावडेंपासून अनेकांनी आम्ही यांना तुरुंगात घालू, त्यांना तुरुंगात घालू, अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांना खरं शिक्षा होईल का आता? भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असण्याची जी हमी लोकांना मी दिली आहे त्या पद्धतीनेच आमचं सरकार चालेल. सरकार चालवायचं म्हणून चालवणार नाही, अशा प्रकारचा पूर्ण जे विधान आमच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही म्हणजे कुणाला तरी वाचवण्यासाठी वगैरे अशा प्रकारच्या तडजोडी हे सरकार करणार नाही. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेस सुद्धा या सगळ्या खेळाचा एक भाग आहे. मुळामध्ये खरं तर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल अशी साधारणपणे शक्यता होती, पण आता असं दिसतंय की कदाचित ती शक्यता धूसर झालेली आहे, कदाचित तसं होणार नाही. राजू वाघमारे, एकूण या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, आमची पूर्वीपासूनची जी भूमिका होती, आम्ही निवडणुका झाल्यानंतर जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आणि आम्ही सांगितलं की आम्ही कोणाशीही तडजोड करणार नाही, आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राहिला प्रश्न राष्ट्रवादी आणि बीजेपीचा, त्यांचं ज्याप्रमाणे आम्ही अगोदर सांगितलेलं की त्यांचं साठलोटा आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादीने त्यांना पाठिंब्याच्या गोष्टी केल्या आणि आज बीजेपी जे म्हणतंय की आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू किंवा अल्पमतातलं सरकार आम्ही चालवू कुठच्याही तडजोडीशिवाय, तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणं ही तडजोड नाही तर काय, हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर बीजेपीकडे अजिबात नाहीये. जरी यांनी काहीही भूमिका घेतली, कदाचित कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने बीजेपीने घोडेबाजार मांडलेला आणि आमदारांना राजीनामा देऊन परत निवडणुका घेऊन स्वतःचं बहुमत सिद्ध केलेलं, तशा पद्धतीची काहीतरी खेळी बीजेपी इथे करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तशी खेळी होऊ नये म्हणून कदाचित राष्ट्रवादी एक अँटिसिपेटरी फेल घेतो, त्याप्रमाणे बीजेपीला सपोर्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. डॉक्टर राजू वाघमारे, मला तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहा. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोतच, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक.